आयुष्यात ना पोरगी नाही पटली तरी चालेल, पण असे दलिंदर मित्र पाहिजे. आणि जेव्हा आपण बाहेर बोंबलत हिंडतो ना, तेव्हा लोक पण म्हणले पाहिजे ना, अरे ते दुसरं दलिंदर कुठे. तर नमस्कार मंडळी, मी अनिकेत साबळे, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आता आमचे कार्यकर्ते असे जिथं जाईन तिथं मॅच होते. ही सगळी येड्यांची जत्रा घेऊन मी जेव्हा पुण्यात गणपती पाहायला घुसलो, आमच्या गोपी शेटची पण बारकाले पोरासारखी नजर एका पिपाणीवाल्याच्या हातगाडीवर गेली. मग काही मोकार पिपाण्या घेतल्या. सगळे जण पण गणपती पाहायला असं हिंडत होते ना, जसं एखाद्या जत्रात हिंडत. गणपती पाहायला पुन्हा कुळपून आमच्या पायाची पार आळकुटी झाली. एवढ्यात मुकादम म्हणला आपण थोडं स्थाना पण नव्हतं आणि पोटात काहीतरी चाना चुना घालू. लगेच आमच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध गोपी शेट भेळवाले यांच्या हातगाडीला एक सदिच्छा भेट दिली आणि 10 रुपयाची छटाक भेळ घेतली आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी एक बुचकुली आणली. पोटभर जेवण करून सगळी येड्यांची जत्रा घेऊन मी निघालो होतो श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला. आणि आमचे कार्यकर्ते चालत पण असे होते ना, त्यांना एखाद्या कासवाने सुद्धा मागं टाकलं असतं. रात्रीचे वाजले होते 4 आणि सगळ्यांच्या झोपचं फार खारी खोबरं झालं होतं. वाघाने वशील लावलेला आहे डायरेक्ट. पोलीस प्रोटेक्शन सोबत काय पोलीस प्रोटेक्शन दिले वाघाने डायरेक्ट. आता आमच्या सोबत होता एक कर्जबाजारी वाघ आणि या वाघाने ना, तुम्ही ज्या बँकेचं आजपर्यंत नाव ऐकलं नाही ना, त्या बँकेत सुद्धा भाऊनी कर्ज काढलेलं आहे. मनात म्हणलं जर का बँकेवाले कार्यकर्ते आपल्याला इकडे भेटले ना, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ना एखाद्या खुटीला बांधून ठेवती. तरी पण वाघ काय माघार घेत नसतो. वाघाने आम्हाला डायरेक्ट पोलीस प्रोटेक्शन आणलं होतं. मग काय आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणलं थोडा वेळ देवाच्या दारात बसू. पहाटेचे 4:30 झाले. आता कार्यकर्त्यांना म्हणलं आता आपल्याला घरची वाट पकडावं लागेल, कारण की घरचे उठायच्या आता आपण घरात गेलो पाहिजे. असं म्हणल्यावर गाडीकडे निघालो, पण आपल्या कर्जबाजारी वाघाने गाडी कुठे लावली त्यालाच आठवत नव्हती. आणि त्याला बघून आपला मुकादम काय म्हणतोय ते पहा. अमेझॉनचं जंगल हल्लंय आमचं. यांना काय गाडी कुठं गाडी तासभर पुन्हा कोळापले तेव्हा कुठं आमच्या कार्यकर्त्यांना गाडी भेटली. आणि गाडी भेटल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पिपाण्या वाजून आनंद व्यक्त केला. सगळं पुन्हा कुळपून झाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांच्या 5:05 वाजता पोटात कावळे कोकायला लागले. मग काय सगळे कार्यकर्ते घेतले अंडरे घाटेला गेले. कांदा मसाला, बटर नान, रोटी, चपाती, भाकरी, गवारीची भाकरी, ज्वारीची भाकरी. आणि तेवढ्यात आमचे गोपी शेट ऑर्डर घ्यायला आल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी जेवायचा प्लॅन कॅन्सल केला आणि डायरेक्ट गाडी धरली. आणि सकाळी 6:30 वाजता वायद्याप्रमाणे अक्षय शेटला त्यांच्या घरीच वाढलं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.